तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अगोदर मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा जो सण आहे हिंदू सूर्यदेव सूर्याला समर्पित आहे. विशेषतः गुजरातमध्ये लोक रंगीबिरंगी पतंग उडवून मकर संक्रांत साजरी करत असतात. या दिवशी लोक तिळगुळ, गचक आणि खिचडी खाऊन आनंद साजरा करतात. लोक गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यासारख्या नद्यांमध्ये पवित्र स्नानही करत असतात. तर हिंदू पौराणिक कथांमध्ये सूर्याला दैवी ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. पतंग उडवणे हा सूर्याची उपासना करण्याचा आणि आपल्या जीवनातील त्याचे महत्त्व मान्य करण्याचा एक मार्ग आहे. उडणारे पतंग उत्तर गोलार्धाकडे सूर्याच्या प्रवासाचे प्रतीक आहे. दीर्घ दिवसांची सुरुवात आणि हिवाळ्याच्या शेवटी चिन्हांकित करत असतात. पतंग आशियामध्ये विकसित केले गेले आणि 6व्या शतकापर्यंत चीनमध्ये त्याचा व्यापक वापर झाला. ते सुरुवातीला लष्करी डावपेचांसाठी वापरले गेले होते, परंतु धार्मिक आणि उत्सवाच्या हेतूंसाठी देखील वापरले गेले. पतंगाचा वापर आशियामध्ये जपान, कोरिया, इंडोनेशिया आणि भारतापर्यंत पसरला आहे, जेथे ते सुट्टीच्या दिवशी किंवा युद्धांमध्ये वापरले जात असे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जयची धडपड सुरू आहे पतंग उडवण्याची, पण पतंग काही उडत नाही. हवेची दिशा आणि हवा कमी असल्यामुळे या ठिकाणी पतंग उडत नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या भारत या देशात उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केले जात असतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नंतर मनोज पटेल ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.